अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून असेल किंवा राजकारणातला कुठल्याही पक्षाचा काही या राजकारणामध्ये आदर्श घ्यावे अशा कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वांना बरोबर घेऊन एक आदर्श राजकारण काय असतं हे वाजपेयी साहेबांनी त्यांच्या नेतृत्व करताना असेल या ठिकाणी दाखवून दिलं। त्यांच्या कर्तृत्वाविषयी त्यांच्या व्यक्तित्वाविषयी बोलायचं म्हटलं तर बराच वेळ त्या ठिकाणी त्यांची काव्य संपदा मोठी होती, त्यांचं साहित्य मोठं होतं, राजकारणातले त्यांनी घालून दिलेले आदर्श पाळले या ठिकाणी कोणालाही विसरता येणार नाहीत अशा प्रकारचे होते। आणि म्हणूनच आज देशभर या ठिकाणी अशा प्रकारचा जयंती उत्सव साजरा होतो। मी गोपाळ शेट्टी साहेबांना आपल्या सगळ्या उत्तर मुंबईमध्ये विकास करत असताना त्यांनी अशा काही गोष्टी उभ्या केल्या की त्या चिरकाळ टिकणाऱ्या आहेत। जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शताब्दीच्या ठिकाणी उभा केलेला पुतळा आपण कुठेतरी हॉलमध्ये एखादा फोटो लावून त्या ठिकाणी आपल्याला जयंती साजरी करावी लागते आणि त्याच्यामुळे कल्पकतेने त्या ठिकाणी आदर्श जे थोर पुरुष आहेत त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्याचं आदर्श घेऊन आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची निरपेक्ष भावना व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। भारत माता। अभी के अभी कि उन्होंने नाम लिए और नाम लेते लेते एक गलती हो गई तो हमारे वीर कार्यकर्ता ने तुरंत बता दिया। वह सभी मान्य हुआ, ऐसे कहकर थोड़ा समय भी बिताता है। लेकिन आज हम अटल जी को श्रद्धांजलि देते देते हम क्या कर सकते हैं भविष्य का, इसके बारे में भी अपने विचार मन में आए। मैं मानता हूँ कि नज़दीक का संपर्क अटल जी के साथ मेरा है। तो अब कौन सी बात बताऊँ और छोटे कम समय में बताऊँ तो भारतीय जनता पार्टी का एक विशेष अध्याय